महत्वाची बातमी, मनसे विद्यार्थी सेनेचा आज वर्धापन दिन आहे। सकाळी 10 वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होईल। राज ठाकरे मनसे नेत्यांना संबोधित करणार आहेत। तर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा 20वा वर्धापन दिन आहे आणि या निमित्तानं अमित ठाकरे यांनी पोस्ट लिहिलेली आहे। भ्रष्ट सिस्टीम विरोधात आपल्याला पुन्हा आक्रमकपणे लढावं लागणार असं अमित ठाकरे म्हणतायत। प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याकरता आजपासून मनसे विद्यार्थी सेनेची सदस्य नोंदणी सुरू होतीये। मनसे विद्यार्थी सेनेच्या वर्धापन दिनानिमित्तानं अमित ठाकरेंची ही पोस्ट आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी स्नेहा जाधव यांच्याकडे। स्नेहा, नुकतंच झालेलं विद्यार्थ्यांचं आंदोलन जे जंतर मंतरवर झालं, पण त्याचे पडसाद शिवाजी पार्कात सुद्धा उमटल्याचं पाहायला मिळालं। या आंदोलनात महत्वाचा दुवा होता तो अर्थातच ठाकरे बंधू अमित ठाकरे, आदित्य ठाकरे या निमित्तानं पुन्हा एकदा ग्राउंडवर एकत्र पाहायला मिळाले। आज मनसेच्या विद्यार्थी सेनेला 20 वर्ष पूर्ण होत असताना पुन्हा एकदा भ्रष्ट सिस्टीम विषयी आवाज बुलंद करण्याचा अमित ठाकरे यांनी या ठिकाणी मानस व्यक्त केलेला आहे। या निमित्तानं आज मात्र काय विशेष आयोजन वर्धापन दिनानिमित्तानं? अगदीच लागवी, आज पाहतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी सेनेचा आज 20वा वर्धापन दिन सोहळा पार पडतोय। हा सोहळा जो आहे तो प्रभादेवी इथल्या रवींद्र नाट्य मंदिर इथे असणार आहे। 10 वाजता या सोहळ्याला सुरुवात होणार आहे। राज ठाकरे या ठिकाणी येणार आहे, त्यांचं भाषण देखील असणार आहे। एकंदरीतच आपण पाहतोय याच रवींद्र नाट्य मंदिर या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी देखील करण्यात आलेली आहे आणि आजपासूनच याच मनसेच्या विद्यार्थी सेनेची सदस्य नोंदणी जी आहे ती सुरुवात होत आहे। संपूर्ण महाराष्ट्रभर ही नोंदणी असणार आहे। आज जेव्हा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे संबोधित करतील, एकंदरीतच आपण पाहिलेलं होतं जे जंतर मंतरचं आंदोलन असेल ते आंदोलन तिकडे सुरू असतं तरी शिवाजी पार्क इथलं आंदोलन जे होत होते ते चर्चेचा विषय ठरत होते। कारण त्या आंदोलनामध्ये जर आपण पाहिलं तर शर्मिला ठाकरे, अमित ठाकरे हे देखील सहभागी होताना आपल्याला पाहायला मिळत होते। विद्यार्थ्यांवरती जे गुन्हे लादले जात होते, विद्यार्थ्यांची उचलबांगडी पोलिसांकडून करण्यात येत होती, त्याविषयी देखील आपण पाहिलेलं होतं। मध्यस्थी करताना अमित ठाकरे असतील, स्वतः राज ठाकरे यांनी देखील मध्यस्थी केलेली होती, विद्यार्थ्यांशी संवाद साधलेला होता आणि आजचा जो विद्यार्थी सेनेचा वर्धापन दिन आहे याच निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील संबोधित करणार आहेत आणि त्यांच्या या भाषणात विद्यार्थ्यांवरती ज्या प्रकारे अन्याय होत असतो, विद्यार्थ्यांनी कशा प्रकारे चळवळ उभी केलेली होती, कॉक्रोच जनता पार्टीचं जे आंदोलन होतं आणि त्याच अनुषंगाने मुंबईत कशा प्रकारे पडसाद उमटलेले होते, विद्यार्थ्यांनी आता देखील कशा प्रकारे केंद्राच्या विरोधात असेल आणि सरकारच्या विरोधात असेल जाऊन तरी पण कशा प्रकारे एकंदरीत जी स्थिती आहे त्याला कशा प्रकारे सांभाळून घ्यायचं आहे आणि मुद्दा लक्षात येतोय। स्नेहा, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।